नमस्कार मित्रांनो. तर मी तुमचा होस्ट तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. आणि आज आपला परत एकदा प्लॅन ठरलेला आहे. आज आहे रविवार. फिक्स असा प्लॅन नव्हता. आजचा प्लॅन अचानक ठरलेला आहे. मोस्टली आजकाल प्लॅन अचानक ठरत आहे. आणि आज आपण जात आहोत ते घोराडेश्वरला आपण 2 ते 3 वर्षापूर्वी आपण गेलेलो. परत एकदा जात आहे. त्यामुळं जास्त काही नसेल, माहिती असेल ती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली. वाटलं तर परत अजून एकदा देऊ आणि भेटू आपण डायरेक्ट आता गाडीवर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी हा शूट करत आहे. आय थिंक मगाशी आपला वायरलेस माईक होता, तो कनेक्ट झाला नव्हता म्हणून परत कनेक्ट करून परत तेच शूट घेत आहे. परत तेच रेकॉर्ड करत आहे. आणि मला मेनली हे सांगायचं होतं की आपलं DJ ॲक्शन 6वरचा हा पहिला मोठो ब्लॉग आणि व्हिडिओ असेल जो प्रॉपर पण इन द सेन्स मी यात काही जास्त सेटिंग चेंज नाही केलं. फक्त मोठो ब्लॉगसाठी वाईड अँगल केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच सेटिंग चेंज नाही. आणि वायरलेस कॅमेरा कनेक्ट केला आहे. सध्या ह्या 2च चेंजेस आहेत त्यात, बाकी काहीच नाही. आणि सांगितल्याप्रमाणे आपण चाललो आहे घोराडेश्वरला. 4:51 झाले. त्यावर मला एक गोष्ट आठवली, मी सांगतो पुढे गेलो जरा. आणि तुम्ही सांगा ह्याचं फुटेज, ह्याचं शूट तुम्हाला कसं वाटते? कसं ढगाळ वातावरण झालं, एक नंबर असं वातावरण झालेलं आहे. मस्त वाटायला आले बघायला, आपल्याला आवडते. मागणं बसवाला वाजवत आहे पण आय डोंट नो वाय. ठीक आहे. हा DJचा ॲक्शन कॅमेरा आता ऑटोमॅटिक कनेक्ट व्हायला आलेला. कॅमेरा नव्हते, माईक कनेक्ट होत आहे. गेट बघून बरं वाटत आहे. पुढचं वातावरण कसं आहे ते तुम्ही सांगा मला. सेटिंग चेंज करण्याना मी हे करत होतो, पाडून घेत होतो. माईक खाली कुठंतरी वाचला. थांबून काय सेटिंग चेंज केलेल्या चांगले, असं करून उपयोग नाही. आता आपण ह्याच्याजवळ आहे, एक्सप्रेस वेला फुटणाऱ्या रस्त्याजवळ आहे. त्यामुळे जरा ट्रॅफिक दिसतो. त्याचं ही एक सिस्टीम मला भारी वाटते की ह्याचं जे वरचं बटन आहे खूप स्मूथ आहे. लई जोरात प्रेस करायची गरज नाही. आणि सध्या मी वायझर काढलेला आहे, जरा हवा देतो. मला हे चेक करायचं आहे की व्हॉईस कॅन्सलेशन कसं चालतं आहे, म्हणजे बाकी जे आजूबाजूला व्हॉईस आहे तो कॅन्सल होतो का आणि आपला आवाज प्रॉपर येतो का, हे बघण्यासाठी मी केलेलं आहे. आणि थंड वारं लागायला आले मला. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येतो का बघायचा आहे. आणि आता इथं देहू रोडचं आपल्याला ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. लेट्स होप फॉर गुड. तर ट्रॅफिक लागू नये झालं, आपल्याला स्मूथली निघता आहे. नाही दिसत नाही ट्रॅफिक. तर मित्रांनो, आपण आता घोराडेश्वरला पायथ्याला आलेलो आहे. तसं 3 वर्षापेक्षा जास्त झाले आपल्याला. आणि खूप सारे चेंजेस झालेले आहेत इथं. म्हणजे पार्किंगची सुविधा जरा सुधारलेली आहे ह्यावेळेस. आणि बाकी अजून काय सांगा, गर्दी वाढलेली आहे. त्यातल्या त्यात रविवार आहे. पुण्याजवळचं खूप जवळचं असं ठिकाण असल्यामुळे गर्दी वाढलेली आहे. आणि तुम्हाला आवाज कसा येतो, लोक कसं दिसतं हे सांगा. आणि निघूया आपण पुढं, पायरीपाशी गेल्यावर बोलू. तर आपण आलो स्टार्टिंग पॉईंटला. हे तुम्हाला दिसत असेल कमान. हे पुढं नंदी, हे कासव. आणि जर नंदी तुम्हाला दिसत आहे तर समजत असे घोराडेश्वर म्हणजे काय, तर शंकराचंच एक नाव आहे. त्याचबरोबर इथे ऐतिहासिक लेणी आहे. त्या एक 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या त्या, बौद्ध आणि हिंदू धर्म दोन्ही धर्माच्या इथं लेण्या. हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. मे बी आता नाही बघायला मिळालं, 5 वाजता बंद होते. त्यामुळे लेण्या तर बघायला नाही मिळालं. बाकीच हा रोड बघा तुम्ही. हां, तर पहिल्या स्टॉकला थांबलेला आहे.
जाम दमले आणि पाय दुखायला लागले. पायऱ्यासमोर त्रास व्हायला आला खरं तर. गर्दी जास्त आज रविवार. जे लेणे त्यात आपण बघू शकत नाही. 5चं टायमिंग असेल, 5चं टायमिंग होऊन गेलेलं आहे आपल्याला, त्यामुळे ते तर आपण बघू शकणार नाही. सकाळी 9 ते 5 असते. बाकी काय घाम यायला आलेले आपल्याला, जे येतोच. हार्टबीट्स वाढल्या. अजून वर आपण जाऊ जिथून सूर्यास्त बघायला लोक बसतात तिथनं मागू. पण आज सूर्यास्त बी बघायला मिळणार नाही आपल्याला. ढग आहे, पावसाचं वातावरण झाल्यामुळे. तर आम्ही बसलो अशा ठिकाणी तिथं सगळेच लोक बसलेले. मस्त वातावरण, थंड वारं सुटायला आलेलं आहे. आम्ही वर जायचा निर्णय कॅन्सल केलेला आहे, कारण वर सध्या आता बंद आहे, 5 वाजता बंद करते. त्यामुळे वर जायचा मी निर्णय कॅन्सल केलेला आणि इथं बसलो. मस्त वारं बिरं सुटायला आहे, मस्त वाटायला आले बघायला. मध्येच शूटिंग स्टॉप झालं. विकेंडला येण्यासाठी हे ठिकाण एकदम भारी आहे. थोडंसं चढायला लागते पायऱ्यावरून, बाकी एक नंबर ठिकाण आहे. आपल्याला लय आवडलं. म्हणजे आपण अगोदर पण आलेलो आहे, परत एकदा 3 वर्षानंतर येत आलो आहे. आता सध्या बसलो निवांत. अशा करू तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल. तुम्हाला आसपासच्या जागा परत एकदा दाखवतो मी. थांबा. तर मी आता तुम्हाला सांगतो इथं काय काय. तर त्या तिकडे आहे तो भंडारा डोंगर आहे, जिथे तुकाराम महाराज ध्यानासाठी बसायचे. तिथं कुंडमाळ आहे समोर, त्या तिथे जिथं कुंड पाणी तयारलेलं आहे. ही आर्मीचा एरिया इथं काय जास्त नाही. तर तिथं समोर चौराई देवीचं मंदिर आहे, जे आपण कवर केलं आहे. त्या व्यतिरिक्त नॉर्मल जागा आहे. हा मुंबई पुणे ओल्ड हायवे एवढंच आहे. बाकी इथं जास्त काही दाखवण्यासारखं नाही. बाकी मी आणि प्रणाली आम्ही आलो आहे रविवार शांत घालवायला, आणि रविवार घालवायला बी आणि बघायलाही पण, की या DJ ॲक्शन 6मध्ये शूट्स कसं होते आणि किती कन्व्हिनियंट आहे आपल्यासाठी, इझी टू यूज आहे. तसं मला सध्या तरी खूप इझी चालली आहे काही गोष्टी यूज करायला, त्यामुळे मला आवडत आहे. बाकी क्राऊड बघायचं आहे का तुम्हाला? हा क्राऊड आहे सगळं. अरे शूट चालू केलं, मी टेका फोटो बनायला आलो आहे. काय कंट्रोल, व्हॉईस कंट्रोल चुकीचं देतो आहे. अवघड आहे. स्टॉप रेकॉर्डिंग. झालं नाही, झालं वाटतं बंद. कसं काय? स्टॉप रेकॉर्डिंग. ह्यात पण व्हॉईस कंट्रोल आहे, पण तेवढे करेक्टली वर्क करत नाही. मे बी वारं जोरात चालू असल्यामुळे होत नसेल. त्यामुळं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवा तुम्हाला. तिथे आहे का नाही, ह्या इथे आहे ना, एक गणपती आहे. खूप मोठं गणपतीची मूर्ती आहे तिथं, दिसते भारी इथून तरी. आणि सूर्य अजून तरी वरच आहे, या इथपर्यंत आहे. पण ढगाळ होता, पण आपल्याला सूर्यास्त तर बघायला मिळाला नाही. आणि 6 वाजता आले तर विचार करतो आम्ही की जावं इथं. आम्ही जाऊन मागं पब्लिक एवढं भरलेलं आहे. आणि विकेंडसाठी जास्त ट्रेक न करता नॉर्मली एक शांत किंवा थंड हवा असं मिळण्यासाठी तुम्ही संध्याकाळी येऊन बसू शकता. एक नंबर जागा आहे अशी. आता आम्ही 5-10 मिनटं निवांत बसू आणि त्यानंतर माघारी घरी जाऊ. तर आता मी तुम्हाला शेवटचं दाखवतो हा नजारा, आणि आम्ही आता निघत आहे. कसलं मनाला शांती देणार ठिकाण आहे. तर जरा गाड्यांचा आवाज येतो, बाकी सोडलं ना एकदम शांती देते मनाला ठिकाण. थंड हवा सुटली एकदम मध्यम. इकडं मोठमोठे असे डोंगरांवरनं येते ढग, किती भारी वाटते राव, भारी एक नंबर. तर आता मी परतीचा प्रवास चालू केलेला, आणि एकदा तुम्हाला दाखवतो. त्या तिथं वर आहेत त्या केव्ज आहेत, जे आम्ही गेलो नाहीत कारण ते आता बंद झालेले आहे. त्यामुळं त्याच्या वर आहे ना, त्या साईड, त्या टोकाला जायचं रस्ता त्या साईडला, ते तिकडून पण काही लोक ट्रेक करून जात आहेत, जे आम्ही आता टाळलेलं आहे, नाही गेलो. आणि आता आम्ही माघारी चालू आहे. संध्याकाळ म्हणजे 6 वाजून गेलं, अंधार पड्या घरी जायचं. मग चला आता उतरायला चालू करतो. भेटू आता आपण डायरेक्ट गाडीवरच.
तर मित्रांनो, आम्ही आता बसलो आहे गाडी, निघायला आलो आहे. आम्ही आता पार्किंगमध्ये नाही निघतो आहे. तुमच्या वहिनीने कॅमेरा धरला लांबून, तर निघतो आहे आम्ही आता इथून. आम्ही आता जाताना दुसऱ्या वाटेने जातो आहे. हां, आता कॅमेरा प्रणालीच्या हातातून माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे आता हेल्मेटला आला आहे, POVला आलेला आहे. काय मस्त वातावरण झालं आहे. एवढं मस्त वातावरणात गाडी चालवायला भारी वाटतं. पण अजून अंधार पडला नाही, कसं काय माहिती. एव्हाना पडलेला असतं अंधार. आणि इकडं आता ते प्रति शिर्डी असल्यामुळे जरा ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. आपल्या आता गोप्रोची वॉटरप्रूफ टेस्ट बेल्ट पण इथं एक्सप्रेसवे शेजारी मे बी थोडासा बघायला मिळेल. लय भारी दिसतो एक्सप्रेसवेवरून. बघा, सुंदर आहे एक्सप्रेसवे दिसतो. बाकी काय एवढं दाखवायचं नव्हतं, पण एक्सप्रेसवेवरून मला तर आवडतो बघायला. तुम्हाला माहीत नाही कसं आहे, तिकडून पण दिसतं, त्यासाठी दाखवतो. बाकी काय थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे. मला वाटतं विंडचा आवाज येतोय जोरात. फिक्स आयडिया नाही. अयो, मी तीही करून बघितलं. आपल्याला खरंच कॅमेरा काढून परत लावता येतो हे बघण्यासाठी हे केलं आहे मी. खरं तर मला वाटत नाही करणं बरोबर आहे म्हणून, त्यासाठी केले खरं तर मी. आता परत बघू, लावून बघू. तर मित्रांनो, आपल्याला कॅमेरा काढून परत लावाय बरोबर जमलेला आहे, चांगल्या पद्धतीने जमलेला आहे. तो एक आपला सक्सेसफुल ठरलेला आहे प्रयोग. आता मला आनंद होत आहे. हो, अरे खूप काय काय करता येतं ह्याच्यासोबत, कॅमेरासोबत. संत तुकाराम सहकारी कारखाना लिमिटेड. हो, मला आवडलेलं आहे. एक नंबरचा आहे. आता मी ट्राय करतो कमांड देऊन कॅमेरा ऑफ होतो का ते, म्हणजे रेकॉर्डिंग बंद करते का ते. स्टॉप रेकॉर्डिंग. तर मित्रांनो, मला आज एक मजेची गोष्ट सांगू. आज कशाचं टेस्टिंग झालं ते. आपल्या DJ ॲक्शन 6चं एक झालं, त्याचबरोबर वायरलेस माईक म्हणजे DJचा माईक मिनीचं एक झालं. ह्या 2 गोष्टींचं आपल्याला टेस्टिंग झालं. त्याबरोबर अजून काय कशात झालं सांगा. काल प्रणालीसाठी आपण ट्रेकिंग शूज आणि ट्रेकिंग पॅन्ट घेतलेले, त्याचं एक झालेलं आहे. म्हणजे ते कसे कम्फर्टेबल आहेत काय, ते एक झालं आपल्याला चांगलंवालं. त्यानंतर आपण एक 30 लिटरची एक ट्रेकिंग बॅग घेतली, जी आपल्याकडे नव्हती वन डेसाठी. त्यामुळे आपल्याला सामान कॅरी करताना जरा अवघड होतं बारक्या बॅगमध्ये. त्यामुळे ती एक बॅग घेतली, त्याचं पण झालं. आणि बाकी फंक्शनॅलिटी तर आपण कॅमेरा केल्या. माझे पण मी एक रनिंग शूज घेतले, ते पण यूज केले. जरा ते नॉर्मल ट्रेकसाठी पण ते पण असे भारी वाटले. एवढ्या गोष्टीचं आपण आज हे केलेलं आहे, म्हणजे टेस्टिंग केलेलं आहे. वा, भारी आहे की नाही. चांगली गोष्ट आहे एक प्रकारे ही गोष्ट, की आपल्याला टेस्टिंग करायला मिळाली त्या सर्व गोष्टी. आणि मित्रांनो, ब्लॉग बघताय तुम्ही, जरा करा की सबस्क्राईब. मला 500 सबस्क्रायबरचा पल्ला गाठायचा आहे लवकरात लवकर. आपण 4 वर्ष झाले व्हिडिओ बनवतो आहे, हा पल्ला गाठला पाहिजेत आपण. त्यामुळं सांगतो की तुम्ही जरा करा सबस्क्राईब. आणि आपण आलो आहे जरा घराजवळ. आता डायरेक्ट आपण घरीच भेटू. आता जरा ट्रॅफिक लागेल, ट्रॅफिकमधून आपण गाडी नीट काढण्यावर लक्ष देऊ. चला. तर मित्रांनो, आपण सोसायटीत आलेलो आहे आपल्या. थोड्याच वेळात आपण आपल्या पार्किंगला पण जाऊ.
हो टक 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 ला 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 ला. हे आलो आपण आपल्या पार्किंगला. डिंगचाक टिचाक. चला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहे आणि ही आपली व्हिडिओची सांगता म्हणजे शेवट आहे. तर हा जो व्हिडिओ होता तो काय असा प्री प्लॅन नव्हता. आम्हाला रविवारी बाहेर जाण्यासाठी एक ठिकाण हवं होतं आणि त्याचबरोबर कॅमेऱ्याचे काही सेटिंग्स, काही फीचर्स, बरोबर माईकसोबत कनेक्शन, ह्या गोष्टी आम्हाला चेक करायच्या होत्या. त्यासाठी आम्ही एक छोटीशी ट्रिप केली. ते आम्ही गोराडेश्वर जवळचं ठिकाण असल्यामुळे. तर ही राईड तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा, कमेंट करा. व्हिडिओमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट हवे असतील तर तेही सांगू शकता, सजेशन देऊ शकता. आणि मेन म्हणजे आपल्याला 500 सबस्क्रायबरचा पल्ला गाठायचा आहे. तर मी तुम्हाला म्हणतो की सबस्क्राईब करा. कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि काय राहिलं का नाही राहिलं तर आता आपण भेटू असंच कोणत्या तरी ट्रिपवर, ट्रेकवर, राईडवर. माहीत नाही काय येईल पुढे. चला, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.